सचिन चव्हाण. हा काय विषय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळी मी झोपेतच होतो तर बघितलं की आपल्या बुलढाणा नगरीमध्ये विपुल भाऊचे आगमन झाले राव. मग मी त्याला आपल्या स्प्लेंडरची चाबी दिली कारण तो गाडी घेऊन घरी चालला होता. मग तो गेल्यानंतर मी तयारी केली आणि चालत चालत आपल्या ऑफिसवर आलो. आल्याबरोबर तर पहिले आदी भाऊला भेट दिली आणि मग तिथून ज्ञानोदा आणि आपल्या बुलढाण्याचे नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड त्यांच्यासोबत मी या कार्यक्रमात आलो. हा कार्यक्रम गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आला होता. मग तिथं स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम झाला. मग तिथलचा कार्यक्रम झाल्यावर मी श्रीराम भोजनालयावर जेवण करायला आलो आणि मग जेवण करून डबल आपल्या ऑफिसवर आलो. तिथं आल्याबरोबर चहा घेतला आणि मग संध्याकाळी तिथून मी डायरेक्ट आपल्या गावात आलो कारण की आपल्या गावात येते 14 आणि 15 फेब्रुवारीला कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहे. या सामन्यामध्ये फक्त गावातलेच प्लेयर भाग घेऊ शकतात, ज्याला आम्ही नाईकनगर प्रीमियर लीग म्हणून नाव दिलं आहे. आमच्या पूर्ण गावात लहान मोठे मिळून 8 टीमा झाल्या राव आणि आज त्या 8 टीमांमध्ये आम्ही प्लेयर निवडणार होतो. पहिले तर गावातले जे मेन प्लेयर आहेत त्यांचं चिठ्ठीवर नाव लिहून दिलं आणि मग सगळ्या चिठ्ठ्या मिक्स करून खाली फेकून दिल्या. आता सगळे स्पॉन्सर एक एक चिठ्ठ्या उचलत होते. तेवढ्यातच माझी बारी आली राव. सचिन चव्हाण. आणि मी आपल्या गावातले माजी सरपंच ज्ञानेश्वर जाधव यांच्या टीम मध्ये होतो. असं एक एक करून सगळे प्लेयर वाटून घेतले. मित्रांनो, येत्या 14 आणि 15 फेब्रुवारीला नाईकनगर या नगरीमध्ये रोमांचक असं कबड्डीचे सामने ठेवण्यात आलेले आहे. तर या कबड्डीच्या सामन्यांचा आवश्यक लाभ घ्यावा.